हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे नागपंचमीचा आदला दिवस. तर उद्या नागपंचमी आज आदला दिवस आहे. तर मला वाटलं की आज आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्रात वाटतं का मला माहीत नाही कुठं कुठं फॉलो केलं जातं. आमच्याकडं असं असतं की आज आम्ही भावासाठी उपवास ठेवतो आणि नागदेवताला जाऊन दूध अर्पण करतो, त्यांना लाह्या वगैरे देतो. तर आमच्याकडे असं आहे. तुमच्याकडे काय मला नाही माहिती. म्हणजे जर काही असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्याकडे तर असं असतंय. मला वाटलं की ह्या गोष्टीवर तर ब्लॉग झालाच पाहिजे म्हणून मी हा ब्लॉग घेऊन आलेले आहे खास तुमच्यासाठी. तर स्टे ट्यून आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या जवळच्या फ्रेंड्सला वगैरे नक्की शेअर करा. तर बघूया आता काय काय होते. आता मी आंघोळ केलेली आहे. आता आंघोळ करून मी मस्तपैकी तयार होते आणि मग मस्तपैकी आपण जाऊ मंदिरामध्ये. चलो चलते हे. बघू शकतो तिथं मिकू आहे. मिकू इकडे बघ. मिकू उठा उठा उठा. हा ना रुसलंय माझ्यावर. बघा तुम्ही गाईज. हे बघा हे बघा हे रुसतंय पण आणि हे ना खूप आगाव पण आहे. मिकू डार्लिंग माझी डार्लिंग. बघा कसं रुसलंय. बघा बघा. ऐ काहीच तुम्हाला एक गंमत बघायचं का? बघा आता कसं लाड करायला. बघा काहीच तुम्हाला एक गंमत बघायचं का? मी तुम्हाला एक गंमत दाखवत्या. आता फक्त बघा. हाड हाड हाड. हो का कसं उठलंय बघा. बुगर बुगर बु बुगर बुगर हाड हाड चिर चिर बु बुगर 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 बुगर. बघा बघा गाईज. बघा कसं बघताय गाईज. बघा हे आहे आमचं मिकू. तर कसं बुकतंय बघितलं ना. किती वेळाशी बसलेला असलं तरी मला त्याला येते बुकायला. भूकर बोलणार किती ऐकतंय. बघा किती छान बाळ आहे. बघा हे काळ. तर गाईज तुम्ही बघू शकतो तिथं मी देवपूजा केलेली आहे मस्तपैकी. तर आता मी देवपूजा केलेली आहे. तर आता मी मस्तपैकी ताट तयार करणार आहे मंदिरात जाण्यासाठी. आणि मी जसं म्हणले तुम्हाला तसं तर घरातल्या घरात असं पितळाचं प्लेट तेन ठेवून नागाचं हे करणार आहोत आम्ही. तर चला मग आता कॉल पण आलेला अशा प्रकारे डिस्टर्ब पण झालंच असेल. तर आता मी ताट तयार करते आणि तुम्हाला दाखवते. तर गाईज बघा आपल्या आरतीचं ताट तयार झालेलं आहे. गाईज बघा मी आणि माझी काकू मंदिरात जायलो. काकूंनी माझी हेल्प केले आणि त्यांनी माझा तांब्या त्यांच्या हातात पकडले कारण की मला शूट करायचं होतं. बघा काकू आणि मी जात आहोत. तर आता आपण मंदिरात भेटूया. तर गाईज आम्ही आता इथं मंदिरात आलेलो आहोत. बघा इथे सगळीकडे छोटे 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 असे स्टॉल लागलेले आहेत. बघा शिव. तर इथं सगळ्यांची पूजा चालू आहे. बघा तुम्ही माझी काकू ते पूजा करायला लागले. तिथे सगळेजण पूजा चालू आहे नागदेवताची. आणि इकडं लेकरं खेळायला लागलेत. इथं आहे शिवजीची मूर्ती. महादेवच्या मंदिरामध्ये मस्तपैकी महादेवाची मंदिर, वडाचं झाड, लेकरं खेळताना किती छान आहे ना वातावरण. सगळं सुंदर सुंदर सुंदर. गाईस त्यानंतर मी माझ्या काकूंना सांगितलं की काकू माझा मी हे पूजा करताना व्हिडिओ काढा. तर त्यांनी माझं हे काढलं होतं. त्याच्यानंतर मी पूजा केलेली आहे मस्तपैकी देवाची. आणि दुसऱ्या पण म्हणजे सगळेजणच हे करत होते आणि सगळं मी असं देत होते. देवाची पूजा वगैरे केली. खूप छान वाटतं देवाची असं पूजा वगैरे करायला. मला खूप छान वाटतं आणि नाही एक असं हॅप्पी फिलिंग होते की यार म्हणजे किती पॉझिटिव्हिटी लागले. आणि माझा देवावर खूप विश्वास आहे. हो. त्यानंतर मी मध्ये आले आणि महादेवाच्या पिंडीजवळ. त्याच्यानंतर मी चालू केले इथं पूजा. पहिल्यांदा तर मी पहिल्यांदा मी असं खाली पाणी म्हणजे कधीही टाकताना असंच पाणी टाकलं पाहिजे. पहिल्यांदा खाली तर डायरेक्ट शिवजीवर नाही. आणि नंतर वर ह्यांचं असं हे जे म्हणजे काय म्हणतात ते देवाचं जे पात्र असतं ना त्याच्यात तसं टाकून पाणी म्हणजे जे थेंब थेंब देवावर जातं आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण शिवजीवर टाकायचं असतं. आणि त्यानंतर मस्तपैकी मी पाणी टाकले. त्याच्यानंतर मी दूध टाकायला सुरुवात केली. मस्तपैकी दूध टाकलं. देवाचा छान अभिषेक केला दुधानं. आणि दूध वगैरे टाकल्याच्यानंतर खूप देवाची भक्ती वगैरे करणारे लोक असतात काही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. त्यानंतर दूध टाकलं. त्यानंतर मी टाकले हे बेल वगैरे टाकल्याच्यानंतर मी विभूती लावलेली आहे. त्याच्यानंतर मी लावलेलं आहे इथं हळदी कुंकू.
त्याच्यानंतर मी वाहिलेले आहेत हे फुलं. त्यानंतर तांदूळ वगैरे. त्याच्यानंतर आपलं आणलेलं नैवेद्य आजचं ते देवाला दाखवलं आणि देवाचे मनोभावे मी पाया पडले. त्यानंतर बाहेर आलो आणि नंदीच्या पण पाया पडल्या आणि मी नंदीच्या कानात एक विश मागत होते. तर माझी इच्छा आहे की ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. ती मी तुम्हाला पूर्ण झाल्यावरच सांगेन. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. मग माझ्या काकू ते सगळं विचारत आहेत काय काय घ्यायचं काय काय नाही ते. तर गाईज बघा आता इथं आईनं किती छान तयारी केलेली आहे. नागदेवताला वस्त्रमाळ, आरतीचं ताट, रांगोळी काढून त्याच्याभोवती बघा सगळी तयारी केलेली आहे मी मंदिरात जाऊन येईपर्यंत. तर बघा एवढं व्यवस्थित आता पूजा केलेली आहे. आता आमची काकू तेन आलेली आहे. आता आपण इथं मस्तपैकी पूजा करून घेऊया. टडडन. तर गाईज पहिल्यांदा नागदेवताला मी घालत आहे पाणी. टडन टडन. त्याच्यानंतर घालत आहे दूध. ह्याच्यानंतर काय करते ताई? माझ्यासारखं कोण कोण येडा आहे की ज्याला पूर्ण प्रोसेस माहीत नसते मग त्यांनी आईला विचारून पूजा करते. हे बघा त्याच्यानंतर आपण लावलेली आहे नागदेवताला विभूती. त्याच्यानंतर लावलेलं आहे त्यांना कुंकू आणि त्यानंतर लावले त्यांना हळद. त्याच्यानंतर त्यांना घालूया आपण आईनं बनवलेलं वस्त्रमाळ. वाहते एकच मिनिट. बघा हे वस्त्रमाळ आणि हे बनवले आहे आईनं. मला माहीत नाही त्याला काय म्हणते ते. बघा वस्त्रमाळ घातलेली आहे त्यांना. त्याच्यानंतर त्याला व्हायचं आहे त्यांना व्हायचं आहे बेल. अजून एक बेल वाहूया. दोघांसाठी 2 बेल. आणि त्याच्यानंतर आपण वाहूया फूल. त्याच्यानंतर त्यांचं आवडतीचं नैवेद्य आहे ह्याच्यामध्ये. तर आपण त्यांना घालूया त्यांचं हे नैवेद्य. हे लाया आज जास्त स्पेशल असतात तर त्यांना हे त्यांचं नैवेद्य देऊया. त्याच्यानंतर आपण हातात पाणी घेऊन ह्याच्या भोवती असं फिरूया आणि त्याच्यानंतर वाजवूया घंटी. तर काही आरती राहिलेली आहे. मी एका हातानं शूट करत होते तर आता मी मस्तपैकी आरती करून घेऊ. मिनट मी लावते. गाईज तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की आपण तुपाची घेतले ना मी घातले आपण तुपाचं आणि तेलाची वातीला एकमेकांसोबत पेटू शकत नाही. कुणाकुणाला माहिती होतं सांगा. नंतर मी लावलेली आहे उदबत्ती छानपैकी. तर आता करूया आपण आरती नागदेवताला. सगळ्या देवतांना इथं श्री स्वामी समर्थची मूर्ती आहे आणि इथं आपल्या सगळ्या देवतांना पाया पडून. तर गाईज मी आता आलेली आहे मस्तपैकी घरी. आता आई माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. आता मी मस्तपैकी फराळ करणार आहे. पहिल्यांदा देवधर्म करून घेतले आणि मगच काहीतरी खावं म्हटले. असं माझी आई म्हणते की देवधर्म पहिल्यांदा विठोबा करायचा नंतर पोटोबा करायचा. म्हणून आता मस्तपैकी मंदिरात पाय वगैरे पडून आले. एवढी जास्त पॉझिटिव्ह एनर्जी एवढं जास्त फ्रेश वाटते मंदिरात जाऊन आल्यावर. तर आता आई फराळ बनवते. मग मी फराळ खाऊन मग मी आणि आई आम्ही दोघं जण जाणार आहोत दुकानी. आमच्याकडे राखीचा स्टॉल लागतो गाईज. मी त्याचा खास व्हिडिओ बनवणार आहे. जे जे लातूरमध्ये आहेत आणि ज्यांनी माझा ब्लॉग बघतेत त्यांनी नक्की आमच्या दुकानात एकदा व्हिजिट करा. वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या सुंदर सुंदर डिझाईनच्या आणि बहुतेक तरी माझ्या मते लातूरमध्ये न भेटणाऱ्या जरीच्या सुद्धा राख्या आमच्याकडे आहेत. मी स्वतः त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. तरी मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगत आहे ज्यांनी व्हिडिओ बघत आहेत. ज्यांना पण राख्या एकदम स्वस्त दरामध्ये घ्यायच्या आहेत त्यांनी आमच्या दुकानात नक्की व्हिजिट करा. इथं मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी गरम गरम केलेली आहे आणि त्यासोबत आहे दही. स्वादिष्ट माझ्या आईच्या हाताचं मी खाणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर आता मी भेटते हे खाल्ल्यावर. तर गाईज मस्तपैकी मी आणि माझ्या आईनं तयार झालेलो आहोत. मी तर केस बांधलेले आहे वर कारण की नाही एवढीच जास्त गरमी व्हायला लागल्या. तर मी आणि आता तयार झालेलो आहोत. आता आम्हाला लेट झालेला आहे. आता मी नीट सरळ निघाला आहे दुकानी. राखीची खूप तयारी करायची आहे. मी त्याचा ब्लॉग अलग टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा. आता मी जाते दुकानी.
त्यानंतर मी इथं आलेले आहे काकूंसोबत शॉपिंगसाठी. आणि बघा गर्दी बघा, आज आज ना पंचमीचा अगोदरचा दिवस म्हणल्यावर एवढी मोठी गर्दी होती बघा गाईज. त्यानंतर माझे मम्मीचे पप्पा आले होते दुकानात, आणि हा माझा भैया आहे. आणि माझे मम्मीचे पप्पा आले होते, आई वगैरे बोलत होते, त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यानंतर मी निघाले होते स्वामी समर्थच्या मंदिरात. आणि मग आम्ही इथून थोडंसं मध्ये मंदिरात चाललं जावं लागते, मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो स्वामी समर्थच्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकतो स्वामींना दर्शन घ्यायला गेलो. स्वामींची आरती वगैरे झाली होती, त्याच्यानंतर आम्ही बसलो होतो स्वामींच्या दरबारामध्ये त्यांची प्रार्थना करत. तर काही जाईनं तर पूर्ण स्वयंपाक बनवलं होतं, पण तरी पण मग आमच्या दोघांचा उपवास होता, तर मग मी ते उपवासाचं फराळीचं बनवत होते, टमॅटो बटाटे कट करून. तर बघा कसं वाटतंय. बघा गाईज मी चांगली शेफ आहे का नाही, बघा मी किती सुंदर बनवलं आहे. हे आमच्याकडे म्हणतात की बगरीच्या पापडाचा शिरा. तर गाईज मी एवढं थकले आहे की बस, त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलूच शकले नाही. स्वामी समर्थच्या मंदिरातून जाऊन आल्यावर मी परत दुकानी गेले. माझं थोडंसं अर्धवट काम होतं, राखेचं होतं, त्याच्यामुळे एवढं दगदग झाली. त्याच्यामध्ये दयानंद म्हणजे स्वामी समर्थच्या मंदिरातून येताना पावसात भिजले, काय सांगू तुम्हाला गाईज. एवढं हालत खराब आहे ना माझी की तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही. आता 11:30 वाजलेत, मी 11:30ला फराळ करायलो, विचार करा. आता फराळ करून घेते आणि मग डायरेक्ट ब्लॉगचा एंड करते. बाय बाय. फराळ केल्यावर भेटू आता. गाईज बघा तुम्हाला खाऊ वाटायले का नाही मस्तपैकी दही आणि हे, ज्याला खाऊ वाटायला त्याने लवकर या खायला. मी खाऊन तुम्हाला बोलते, बघा कसं वाटायला लागले. तर गाईज मी आता आईला मेहंदी लावत आहे. मी गोलाईत गेल्यावर काय काय सामान घेतले ते मी फक्त व्हिडिओ केले, पण मी काय काय घेतले ते दाखवू शकले नाही, कारण की तिथं खूप गर्दी होती. तर आता मी आईला मेहंदी काढणार आहे, तर तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते, तरी पण दाखवते मध्ये मध्ये. तर गाईज बघा हे आहे फायनल लुक. मला तेवढं काही परफेक्ट येत नाही, तरी पण काढलेलं आहे. तुला कसं वाटायलंय? छान वाटेल. चला तर आता माझ्या हातावर काढूया आणि मग भेटूया. गाईज माझी मेहंदी बघायला रेडी राहावा. हे बघा माझी मेहंदी ढेन. ही आहे माझ्या मागल्या हातावरली आणि समोरल्या हातावरली. हे बघा कशी वाटायल्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर गाईज माझं आता खाणं पण झालेलं आहे. तर आता मला खूप पोट भरलेलं आहे. मी खूप छान बनवले होते. त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम पण आणली होती, तर मी ते पण खाल्ली, थोडीशी कुल्फी. आणि आता मी खूप थकलेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि उद्या आहे नागपंचमी, तर मी मेहंदी नाही काढलं कारण की मी लई थकलेलं आहे. बघू जर उद्या सकाळी काढले तर, कारण की पण बघूया आता, मला जर झालं तर आईच्या हातावर पण काढलं तर काढल. आता मी खूप थकलेली आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि जर कोणी नवीन असेल आणि नवीन व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की फॉलो करा. आणि बॅकग्राऊंडच्या आवाजाला इग्नोर करा, मी आवाज ते बंद करू शकत नाही. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय 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 बाय.